नमस्कार मित्रांनो मनरेगा योजनेअंतर्गत तुम्हाला नवीन विहिरीसाठी 5 लाख रुपये अनुदान दिलं जातं। मित्रांनो, तुम्हाला जर नवीन विहिरीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकतात। पहिली आहेत ऑफलाईन पद्धत आणि दुसरी आहेत ऑनलाईन पद्धत। आता तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत पंचायत समिती मार्फत अर्ज करावा लागतो आणि ऑनलाईन जर करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये अर्ज करू शकतात। आता तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून अर्ज कसा भरायचा आहे ही संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता मित्रांनो, तुम्हाला जर मोबाईलवरून अर्ज भरायचा असेल तर सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवरती जायचं आहे आणि तिथं तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे महा EGS नावाचं। तर तुम्हाला सर्च बारमध्ये महा EGS नाव असं टाकायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर हे ॲप्लिकेशन ओपन होईल। तुम्ही याचा लोगो सुद्धा बघू शकता, अशा प्रकारे आहेत महा EGS हॉर्टिकल्चर व्हील ॲप। तर हे ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे। मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर ते तुम्हाला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारे इथं पेज हे ओपन होईल। इथं तुमच्यासमोर दोन ऑप्शन येतील, पहिलं आहेत लाभार्थी लॉग इन आणि दुसरा आहेत विभागाचे लॉग इन। तर या ठिकाणी आपल्याला लाभार्थी लॉग इन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपल्यासमोर तीन ऑप्शन आलेले आहेत, बागायती लागवड अर्ज, विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती। आता आपण नवीन विहिरीसाठी अर्ज करत आहोत म्हणून आपल्याला इथं विहीर अर्ज हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल, तर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। अतिशय सोपा आहे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती सांगणार आहे, व्यवस्थित समजून घ्या। तर इथं बघा अर्जदार लाभार्थी तपशील। तर या ठिकाणी एक नंबरला विचारलेलं आहे अर्जदाराचे नाव। तर इथं तुम्ही ज्याच्या नावाने अर्ज करायचा आहे, तुम्हाला ज्याच्या नावाने विहीर खोदायची आहे, अनुदान पाहिजे आहे, तर त्याच्या नावाने इथं अर्ज करायचा आहे। त्याचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर इथं 3 नंबरला तुम्हाला जिल्हा विचारलेला आहे, तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा असेल। आता इथं तुमचा जिल्हा म्हणजे तुमचं जमीन ज्या ठिकाणी आहे तर तो जिल्हा निवडायचा आहे, कारण भरपूर जण काय करतात की ज्या ठिकाणी राहतात तर तो जिल्हा निवडतात। जिथं आपली जमीन आहे तर आपल्याला तो जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर तो तालुका निवडायचा आहे। जिथं आपलं क्षेत्र आहे, जमीन आहे, तिथली ग्रामपंचायत निवडायची आहे। त्यानंतर गावाचं नाव निवडायचं आहे। त्यानंतर इथं 7 नंबरचा ऑप्शन आहे मनरेगा जॉब कार्ड क्रमांक। तर इथं तुम्हाला तुमचं जे जॉब कार्ड आहे तुम्ही ग्रामपंचायतमधून काढलेलं असेल तर ते जॉब कार्ड तुम्हाला इथं त्याचा नंबर टाकायचा आहे। तुम्हाला जॉब कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे, तुमचं जर जॉब कार्ड वगैरे हरवलेलं असेल, तुम्हाला माहीत नसेल, तर तुमचं जॉब कार्ड सुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करू शकता। तुम्हाला जॉब कार्ड कसं डाउनलोड करायचं आहे हे माहीत नसेल तर त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही बघू शकता जॉब कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे आणि तुमचं जॉब कार्ड सुद्धा तुम्ही इथं डाउनलोड करू शकता। त्यानंतर इथं 8 नंबरचा ऑप्शन आहे मनरेगा जॉब कार्ड येथे अपलोड करा। तर इथं तुम्हाला तुमचं जॉब कार्ड हे PDF किंवा JPG फाईलमध्ये इथं अपलोड करायचं आहे। त्यानंतर 9 नंबरला ऑप्शन आहेत लाभार्थीची वर्गवारी। आता इथं तुमची जी काही वर्गवारी असेल तर ती तुम्ही इथं निवडू शकता। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती किंवा तुमचं क्षेत्र किती आहेत, अल्पभूधारक वगैरे जे काही असेल तुमचं तर ते तुम्हाला इथं निवडायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं मागे यायचं आहे। इथं मागे आल्यानंतर इथं 10वा ऑप्शन आहे एकूण जमीन 8 प्रमाणे हेक्टर 2.0 हेक्टर पर्यंत। म्हणजे तुम्हाला इथं जे क्षेत्र मेन्शन करायचं आहे 8 प्रमाणे तुमच्या नावावर क्षेत्र हे 2 हेक्टरपेक्षा कमी असणं गरजेचं आहे। म्हणजेच 5 एकरापेक्षा तुमचं क्षेत्र जी काही जमीन असेल तर ही कमी असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। इथं तुमचं जे काही 5 एकराच्या आत क्षेत्र असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर 11वा ऑप्शन आहे विहिरीचा भूमापन क्रमांक। तर आता इथं भरपूर जण विचारतात की विहिरीचा भूमापन क्रमांक म्हणजे काय टाकायचं, तर तुमचा जो 7/12 आहे त्यावरती जो गट नंबर आहे तर तो गट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे। विहिरीचा भूमापन क्रमांक म्हणजे तुमचा जमिनीचा गट नंबर इथं तुम्हाला टाकायचा आहे। 12वा ऑप्शन आहे धारण क्षेत्र एंट्री 10 पेक्षा कमी किंवा समान असावे। म्हणजे तुमचं एकूण जे क्षेत्र आहे तर हे तुमचं 10 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे। त्यानंतर इथं 13 नंबरचा ऑप्शन आहे 7/12 आणि 8 येथे अपलोड करा। तर इथं तुम्हाला तुमच्या जमिनीचा 7/12 आणि 8 PDF फाईलमध्ये इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे। त्यानंतर इथं 14वा ऑप्शन आहे सिंचन विहिरीचे बांधकामासाठी प्रस्तावित मजुराचा जॉब कार्ड नंबर। तर इथं आता तुमच्या विहिरीसाठी जो कोणी बांधकाम कामगार येणार असेल तर त्याचा जॉब कार्ड नंबर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही इथं होय करायचं आहे। परंतु तुम्हाला अर्ज भरण्यासाठी इथं माहीत नसेल तर सिंपल नाही म्हणायचं आहे आणि पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर इथं प्रपत्र संमतीपत्र इथं ओपन होईल। तुम्हाला हे जर वाचायचं असेल तर तुम्ही इथं वाचू शकतात किंवा तुम्हाला डायरेक्ट इथं सिंपल पुढे जा या नावावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक प्रपत्र संमतीपत्र हे ओपन होईल। हे सुद्धा जर तुम्हाला वाचून घ्यायचं असेल, याच्यामध्ये काही तुमच्या अटी नियम जे आहेत तर हे दाखवण्यात आलेलं आहेत।
हे तुम्हाला वाचायचं आहेत आणि त्यानंतर इथं तुम्हाला अर्जी जमा करा या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं अर्जी जमा करा या नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तर त्यावरती एक OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि प्रस्तुत करा या नावावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। प्रस्तुत करा या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं अर्ज यशस्वीरित्या प्रस्तुत केला गेला आहे। तुमच्या अर्जाची स्थिती बदलल्यावर तुम्हाला नोंदणीकृत दूरध्वनी क्रमांकावर माहिती मिळेल। म्हणजे तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे तर त्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला इथं माहिती दिली जाईल। ज्यावेळेस तुमचा अर्जाची स्थिती काही चेंज केली जाईल, ज्यावेळेस बदलेल तर त्यावेळेस म्हणजे पुढची स्टेप पूर्ण होईल तर त्यावेळेस तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला इथं कळवलं जाईल। तर आपल्याला इथं ठीक आहे म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर पुन्हा अशा प्रकारे पेज हे ओपन होईल। आता इथं आपल्याला पुन्हा लाभार्थी लॉगिन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि अर्जाची स्थिती या नावावरती क्लिक करायचं आहे। इथं म्हणजे आता आपण इथं आपलं स्टेटस बघू शकता। त्यानंतर आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं OTPची विनंती करा या नावावरती क्लिक करायचं आहे। आपण जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यावरती एक OTP पाठवला जाईल। त्यानंतर इथं आपल्याला तो OTP टाकायचा आहे आणि प्रस्तुत करा या नावावरती क्लिक करायचं आहे। आता इथं क्लिक केल्यानंतर इथं आपली अर्जाची स्थिती संपूर्ण दाखवण्यात आलेली आहे। आपला अर्ज कुठं आणि कसा आहे, इथं अर्ज क्रमांक दाखवलेला आहे, ग्रामपंचायत कोणती आहे ती दाखवलेली आहेत, हेक्टर क्षेत्र आपण किती भरलेलं आहे, अर्ज भरल्याची तारीख किती आहे, आपला अर्जाची स्थिती दाखवली आहे, प्रलंबित आहेत म्हणून। त्यानंतर इथं विभाग दाखवण्यात आलेला आहे। अशा प्रकारे आपल्या अर्जाची संपूर्ण स्थिती तुम्ही इथं पाहू शकतात। मित्रांनो, तुम्ही अगदी 2 ते 5 मिनिटांमध्ये नवीन विहिरीसाठी तुम्हाला 5 लाख रुपये अनुदान दिलं जातं। त्याच्यासाठी तुम्ही 2 मिनिटांमध्ये अशा प्रकारे अर्ज करू शकतात। जर तुम्हाला हा अर्ज डिलीट करायचा असेल तर तुम्ही इथं डिलीट या नावावरती क्लिक करून तुम्ही इथं तुमचा अर्ज सुद्धा डिलीट करू शकतात। इथं ठीक आहे म्हणायचं आहे। अशा प्रकारे तुम्हाला नवीन विहिरीसाठी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकतात। अतिशय सोपी पद्धत आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यासाठी घेऊन येत असतो। पुन्हा भेटूया असेच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।